सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाच्या 64,50,61,000 रुपयांच्या अंदाजपत्रकाला महापालिका स्थायी समितीने बहुमतांनी मान्यता दिली। सोलापूर महापालिका आयुक्तांनी परिवहन उपक्रमाचं अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केलं होतं। स्थायी समितीच्या सभेमध्ये त्याला बहुमतानं मान्यता देण्यात आली। स्थायीनंतर आता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्याला अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे। सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाकडे येत्या 2 महिन्यात म्हणजेच मे महिन्यामध्ये 100 पैकी नव्या 30 बसेस दाखल होणार आहेत। न्यू बुधवार पेठेतील बस डेपो येथील जागेत या बसेससाठी चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण करण्यात येत आहे। या नव्या बसेससाठी रूट ही ठरवण्यात येत आहेत। या बसेस उपलब्ध झाल्यानंतर सोलापूरकरांना परिवहन सेवा अधिक सुलभ आणि वेळेत उपलब्ध होईल असा विश्वास स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी व्यक्त केला। एकूण 64,50,61,423 असा 100 बसेसचा आकडा आपल्याला जमा आहे। त्यामध्ये 2 महिन्यामध्ये पहिल्या 30 बसेस येतील, ज्याची सोय बुधवार पेठ येथे करण्यात आलेली आहे व तिथे चार्जिंग स्टेशन्सची पण सोय करण्यात आलेली आहे। त्याचा रूट ठरत आहे आणि त्याचे स्टेशन्स हे पण करण्यात येत आहेत।